नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा पाले तुम्हाला स्तनाच्या कर्करोगाबद्दल माहिती देऊ इच्छिते. स्तनाचा कर्करोग किंवा ब्रेस्ट कॅन्सर नेमकं काय असतं? ब्रेस्ट कॅन्सर जेव्हा शरीरात निर्माण होतो तेव्हा स्तनामध्ये छोट्या छोट्या गाठी निर्माण होतात आणि ह्या गाठींमध्ये ज्या पेशी असतात त्या पेशींमध्ये भयंकर वेग असतो आणि हा वेग इतका असतो की तो त्या वेगाने या गाठी शरीरामध्ये दुसऱ्या ठिकाणी पसरू शकतात. स्तनाच्या बाहेर, खाकेमध्ये, छातीमध्ये, पोटामध्ये अनेक ठिकाणी पसरू शकतात आणि म्हणून आपल्याला ह्या आजाराबद्दल सावध राहिलं पाहिजे, कारण की ह्या आजारामुळे आपल्या जीवाला धोका आहे. स्तनाच्या कर्करोगापासून आपण स्वतःला कसं वाचवू शकतो? ह्याच्यामध्ये 3 सोपे उपाय आहेत. प्रत्येक बाईनी स्तनाचं स्वयंपरीक्षण म्हणजे स्वतःचे स्तन स्वतःच्या हाताने नियमितप्रमाणे दर महिन्याला चेक करून घेणे, जेणेकरून काहीही छोटी गाठ किंवा चामडीमध्ये काही बदलाव असेल, निप्पल पुढे मागे जात असेल किंवा काही पाणी निघत असेल तर ह्या सगळ्या लक्षणांवर तुमचं लक्ष लगेच जाईल. भारतामध्ये स्तनाच्या कॅन्सराचं प्रमाण वेगाने वाढत चाललेलं आहे. दर दिवशी आम्ही बघतो 25, 35, 40 वर्षाच्या बायका पण आता स्तनाच्या कॅन्सरचे पेशंट येतात आमच्याकडे आणि छोट्या वयामध्ये नाही तर मोठ्या वयामध्ये इव्हन 95 वर्षाची पेशंट आहे माझ्याकडे ब्रेस्ट कॅन्सरची. सो कुठल्याही वयामध्ये हा आजार होऊ शकत नाही असं नाहीये. लक्षणं समजून घेणे गरजेची आहेत आणि डॉक्टरकडे उपचारासाठी जाणं गरजेचं आहे.